नमस्कार मंडळी, निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा खास बेत आहे गावरान बोकड्याचे मटण। तर मंडळी, निकिताच रेसिपी या चॅनलवर पहिल्यांदाच नॉनव्हेजची रेसिपी मी आज अपलोड करत आहे। चला तर मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। गावरान बोकड्याचे मटण कसे बनवायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। सर्वप्रथम आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीरची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्याचबरोबर मंडळी, इथे अर्धा किलो मटण, बोकड्याचं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आपण बारीक केलेले पेस्ट त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची। त्याचबरोबर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी, मी नॉनव्हेजला हात लावत नाही, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून हे मटण बनवलेलं आहे, मी आणि माझ्या आहोंनी। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आपल्याला गॅसवरती कुकर गरम करायला ठेवायचं आहे। कुकरमध्ये एक पोगळी तेलाची घालून घ्यायची आहे। मी इथे फक्त पाण्यामध्ये मटण उकडवत नाही, वेगळ्या पद्धतीने बनवते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तेल छान तापलं की त्यामध्ये 2 तमालपत्र घालून घ्यायचे, त्याबरोबरच 2 दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे, जेणेकरून मटण उकडत असताना त्याला छान असा स्वाद येईल। त्याचबरोबर मिक्स करून घेतलेलं मटण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित छान असं तेलामध्ये आधी फ्राय करून घ्यायचं आहे। आणि अर्धा किलो मटणासाठी आपल्याला इथे 2 तांबे इतकं पाणी घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। पाणी घालून घेतलं की आपल्याला मंद आचेवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 1-2 शिट्टी जास्त करायची, जेणेकरून मटण छान असं उकडले जाईल। त्याचबरोबर मंडळी, आता आपण इथे मटणासाठी लागणारा मसाला काढून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे बारीक उभा एक कांदा कट करून घेतलेला आहे। तो आपल्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आधी छान असा परतला की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि पूर्ण गडद काळा होईल इतक्या प्रमाणात आपल्याला कांदा इथे परतवून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की त्याचबरोबर आपल्याला त्यासाठी खोबरं बारीक कट करून घ्यायचं, जेणेकरून ते मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल। त्याचबरोबर चणा डाळ घालून घ्यायची आणि इथे मी एक वेगळा पदार्थ वापरला, तेच म्हणजे अर्धासा टोमॅटो आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। छान असं परतवून घ्यायचं आहे, लालसर रंग येईपर्यंत छान असं परतलं की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम चिकन असं दळून घ्यायचं आहे, एकदम बारीक दळलं गेलं पाहिजे। तोपर्यंत आपलं मटण देखील छान उकडलेलं आहे। तर मंडळी, हे दळून घेतलं। चला तर मंडळी, आता आपण पुढची तयारी करूया। तर त्याच कढईमध्ये 2 ओगळ्या इतकं तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये घालून घ्यायची हळद, धना पावडर, लाल तिखट, मटण मसाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळा गोडा मसाला मी यामध्ये वापरत आहे, जेणेकरून त्याला चव फार छान येते। मसाले छान परतले की त्यामध्ये आपल्याला आपण बारीक करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे। वाटण त्यामध्ये छान असं मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। नॉनव्हेज प्रेमींसाठी खास ही रेसिपी अपलोड केलेली आहे। आपलं वाटण छान असं परतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ मापातच घालायचं आहे, कारण आधी मटण उकडताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला उकडलेलं मटण घालून घ्यायचं आहे। मटण 1 ते 2 मिनटं छान ग्रेव्हीमध्ये परतवून घ्यायचं आहे आणि मटण उकडत असताना त्यामध्ये जे पाणी उरतं ते टाकून न देता ते आपल्याला मटणाच्या ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जितक्या प्रमाणात पाणी रस्सा हवा असेल तितक्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता। आणि मंद आचेवर आपल्याला 5 ते 10 मिनटं परत एकदा मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गावरान बोकड्याचं मटण आज आपल्या इथे बनून तयार झालेलं आहे। तर मंडळी, तुम्हाला आजची गावरान बोकड्याच्या मटणाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व मराठमोळ्या रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा। आजचं खास गावरान बोकड्याचं मटण बनवून तयार झालेलं आहे। बाय बाय, टेक केअर।